फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. दैव कुणी ही डायरी सापडली तिकडे. कशी? त्या गुंडांची झटापट करताना त्याच्या खिशातून ती पडली. अच्छा. इन्स्पेक्टर साहेब, हा तपास ताबडतोब पूर्ण करा. याच्या मागे कोण आहे आणि त्यांनी हे कृत्य का केलंय हे आम्हाला कळलंच पाहिजे. एकदा परवानगी दे, त्याच्यानंतर शामराव मोहिते संपला असं गृहीत धरून चालली ना तरी चाल. त्याची डायरी घटनास्थळी सापडली आहे. शिवाय त्या नंबर समोर BP अर्थात भास्कर पाटील असं कोडनेमही आहे. नाही नाही साहेब, नाही. हे हे भयंकर आहे. काही भयंकर नाही आहे जोशी. हे युद्ध आहे, युद्धात सगळं चालतं. हे युद्ध वगैरे सगळं ठीक आहे साहेब, पण मी एक साधा सुद्धा कारकून माणूस आहे हो. प्लीज मला या युद्धात ओढू नका. आणि मला जी माहिती होती ती मी तुम्हाला वेळोवेळी देत आलेलोच आहे. पण हे म्हणजे भयंकरच आहे हो साहेब. जोशी, दलदलीत तर तुम्ही ऑलरेडी फसलेला आहात. जितका बाहेर निघण्याचा प्रयत्न कराल तितके अजून फसत जाणार. साहेब, मी काय म्हणतो, हा मार्ग सोडून दुसरा एखादा पर्याय नाही आहे का आपल्याकडे? आहे ना. आहे? कोणता? शुभमला लागलेली घूस तुम्ही आहात हे शुभम मध्ये जाऊन सांगायचं. विचार करा जोशी, काय होईल त्याच्यानंतर. नोकरी तर तुमची जाईलच. तुमची कौटुंबिक माहिती मला सांगते की हे तुम्हाला परवडण्यासारखं नाही आहे. मग जोशी, जरा बायका पोरांचा विचार करा. साहेब काही करा, पण मला यात अडकवू नका. मी हात जोडतो. मग मला जी माहिती हवी आहे ती द्या. शुभमचं दूध घेऊन जाणाऱ्या ट्रक्सचे नंबर्स आणि त्यांच्या ड्रायव्हरचे कॉन्टॅक्ट नंबर्स. इतका इनाम मिळेल ना जोशी, आयुष्यभर काम करायची गरज राहणार नाही. बोला. माझी ऑफर आणि माझी धमकी दोन्ही तुमच्या समोर आहे. तुम्हाला फक्त चॉईस करायचं. माझी ऑफर आणि माझी धमकी दोन्ही तुमच्या समोर आहे. शुभमला लागलेले घूस तुम्ही आहात हे शुभममध्ये जाऊन सांगायचं. शुभमचं दूध घेऊन जाणारा ट्रकचे नंबर्स आणि त्यांच्या ड्रायव्हरचे कॉन्टॅक्ट नंबर्स. इतका इनाम मिळेल ना जोशी, आयुष्यभर काम करायची गरज नाही. आजोबा, कसला एवढा विचार करताय? कसलं नाही का, सध्या जरा कामाची दगदग चालू आहे ना, त्यामुळे निवांत बसलो होतो. खोटं बोलू नका माझ्याशी. तुम्ही निवांत बसला असतात तर ही काळजी चेहऱ्यावर दिसली नसती. काय झालंय? काही झालेलं नाहीये, पण काहीतरी अघटित घडणार आहे अशी भीती मात्र मनाला वाटते. काय घडणार आहे? काही कल्पना नाही, पण काहीतरी विचित्र. बघ ना, आता आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्या सगळ्या विचित्र संदर्भ आहेत त्यांचे. अरुंधतीबाईंनी शुभमची मागणी करणं, आपण त्यांना नकार देणं, त्याच्यानंतर अविनाशला झालेली मारहाण, अरुंधतीबाईंनी पुन्हा शुभमची मागणी करणं. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं ते. नाही म्हणजे माझी खात्री नाही, मी स्वतःच्या मनाला समजावतोय, पण एकदम मनात शंका घुसली ना की ती जात नाही. मला असं वाटतं काहीतरी अमंगळ आणि अशुभ असं घडणार आहे. आजोबा, तुम्ही काळजी करू नका, असं काही होणार नाही. मी सुद्धा मनाची तीच समजूत काढतोय, पण मन समजूनच घेत नाही. 15 वर्षापूर्वी एकदा असंच झालं होतं. तेव्हा मी स्वतःला खूप समजावलं होतं, पण घडायचं ते घडलंच. काय झालं? काय झालं? अपघात. तुझ्या आई बाबांना अपघात झाला.
माझा मुलगा आणि माझी सून मला सोडून कायमची निघून गेली. दादा, हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. तुझ्या वहिनीने गाजावाजा केलेलं दिसतोय. अरे पण ही तर आनंदाची गोष्ट आहे. एनिवेज, मग काय विशेष आजचा प्रोग्राम आहे? कसला बोडक्याचा प्रोग्राम, एवढी कामं पडली आहेत. दादा, निदान आजच्या दिवशी तरी कामं बाजूला ठेवावीत आणि बायकोला थोडा वेळ द्यावा. तुझ्या वहिनीने तिची वकिली करायला पाठवलंय. ती कशाला सांगेल? मला कळत नाही का की तू आपल्या बायकोशी कसा वागतोयस ते? दादा, तिच्याही तुझ्याकडून काही अपेक्षा? बस बस. मला गप्प करून काय होणार? अजिंक्य, प्लीज त्यांना एकही शब्द बोलू नकोस. जे काय ते आमच्या दोघांमध्ये, प्लीज. अगं पण हे बरं आहे, भावाभावांमध्ये भांडणं लावायची आणि स्वतः नामा निराळ व्हायचं. अहो, मी काही नाही केलं. उगाच तिच्यावर चिडू नकोस दादा तू. अजिंक्य, प्लीज, तू नको ना त्यांना काही बोलूस. त्या मायला किती नाटकं करणार आहे का? किती नाटकं करणार आहे? एक तर नवऱ्याच्या तक्रारी करते, नंतर मी किती बिचारी, मी किती गरीब. अहो, मी गप्पा बस. तालात बसता बुक्के झाला पाहिजे. दादा, घाबरे. साहेब, त्या डायरीत काय होतं? कोणती डायरी? अविनाशला मारहाण झाली, त्या जागी एक डायरी सापडली. त्या डायरीत काय होतं? हां, ती डायरी. हां, ती डायरी. ती डायरी आम्ही इन्व्हेस्टिगेशनसाठी ताब्यात घेतली आहे. आम्हाला काही सूत्र मिळाली आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो. एक पत्रकार म्हणून सत्य जाणून घेण्याचा मला अधिकार आहे. मग तसा अर्ज करा, आम्ही त्याचं उत्तर देऊ. तुम्ही माझ्यापासून काही लपवतात का? हे बघा मनोजराव, आम्ही कसलीही लपाछोपी करत नाहीये आणि तपासाच्या दृष्टीनं आम्हाला काही गोष्टी गुप्त ठेवाव्याशा वाटल्या तर त्या आम्ही ठेवू शकतो. तुम्ही नियमांचा गैरफायदा घेताय राणे साहेब. मग छापा तुम्ही तुमच्या त्या दर्पणमध्ये. ते मी छापेनच, पण त्याआधी मला कळलं पाहिजे डायरीत काय होतं. नाही, ते नाही कळू शकत. मग तुम्ही मला काही हिंट देऊ शकता का? नाही. तुम्ही मुद्दामून करताय का हे? कसं आहे मनोजराव, तुम्ही मला मागे म्हणाला होतात ना की लाल फितीची गाठ जर आम्ही मारली तर तुम्ही ती गाठ कशी सोडाल आणि रहस्य उघड कराल. करा ना काय करायचं ते. तुम्ही मला उघड उघड आव्हान देताय. ठीक आहे, मी तुमचं आव्हान स्वीकारतो, पण तुमच्या या वागण्यामुळं माझा संशय खात्रीत बदललाय. तुम्ही या प्रकरणात गुन्हेगारांना मदत करताय. आता हे कसं सिद्ध करायचं ते मी बघतो. येतो मी. काही कल्पना नाही पण काहीतरी विचित्र. बघ ना, आता आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्या सगळ्या विचित्र विचित्र संदर्भ आहेत त्यांचे. अरुंधतीबाईंनी शुभमची मागणी करणं, आपण त्यांना नकार देणं, त्याच्यानंतर अविनाशला झालेली मारहाण, अरुंधतीबाईंनी पुन्हा शुभमची मागणी करणं. 15 वर्षापूर्वी एकदा असंच झालं होतं. तेव्हा मी स्वतःला खूप समजावलं होतं, पण घडायचं ते घडलंच. तुझ्या आई बाबांना अपघात झाला. माझा मुलगा आणि माझी सून मला सोडून कायमची निघून गेली. अहो, मी खरं सांगते हो. मी खरंच अजिंक्यला काही नाही सांगितलं. मग कोण सांगणार आहे? घरातले तर कोणी सांगणं शक्य नाही. बरं, तुझ्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे बातमी नाही आहे दिवसभर टीव्हीवर दाखवायला. उलट माझ्या आयुष्यातला ना अत्यंत वाईट दिवस आहे हा. अहो, असं काय बोलताय तुम्ही? अहो, आजच्याच दिवशी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने हे हे मंगळसूत्र तुम्हीच माझ्या घरात बांधलंय. तेच करून पस्तावतोय मी. चूक झाली माझी. आता आयुष्यभर भोगतोय त्याची फळं. माझी आई
उगाच डंका पिटू नकोस. तुला सकाळी पैसे दिलेत ना, एक नवीन साडी गुंडाळ आणि बस घरामध्ये. पण ऐका ना माझं, विश्वास ठेवा माझ्यावरती. मी नाही सांगितलं त्याला काही. रडून बिडून मला दाखवू नकोस ग, मला काही फरक पडत नाही. तुम्हाला नेहमीच माझ्याबद्दल गैरसमज होत आलेला आहे. इमोशनली ब्लॅकमेल तर करूच नकोस, त्याहून फरक पडत नाही. नाहीच पडणार, नाहीच पडणार. कारण तुम्हाला मी आवडतच नाही, तुम्हाला तीच आवडते. ये तुला सांगितलं ना सकाळपासून तो विषय काढायचा नाही. मग कळत नाही तुला गावंढळ झाली. जा जा आज जा, घरातली कामं कर. बोला जोशी बोला, झालं काम? हो म्हणजे ते म्हणजे घाबरू नका, नीट सांगा काय ते. हो, मी 3 गाड्यांच्या ड्रायव्हर्सने विचारलंय. मग ते हो म्हणालेत, उद्याच्या उद्या काम करतो म्हणालेत. अरे वा 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 जोशी, तुम्ही तर सगळंच काम करून टाकलं हो. व्हेरी गुड, शाबास. हे बघा, पैशाची अजिबात काळजी करू नका, पूर्ण अमाऊंट तुमच्यापर्यंत पोहोचेल. साहेब, पैशाचं टेन्शन नाही हो, पण काय हे काम म्हणजे साहेब तुम्हाला एक विनंती आहे, माझं नाव यात कुठे येऊ देऊ नका प्लीज. हे बघा जोशी, घाबरू नका. घाबरलात तर अडकाल, हे लक्षात ठेवा. मी काय सांगितलं तुम्हाला, हे युद्ध आहे. इथे निडरपणे काम करायचं. घाबरलात ना तर मी पण साथ नाही देणार तुमची. नाही साहेब, प्लीज असं करू नका. अहो, आता तुमच्याशिवाय कोण आहे मला? आता थरथर थांबवा आणि फोन ठेवा. हो साहेब, पण साहेब प्लीज. ते हो म्हणाले, उद्याच्या उद्या काम करतो म्हणाले. धन्यवाद जोशी, धन्यवाद. आजच्या दिवशी चांगलंही काहीतरी घडू शकतं हे तुमच्यामुळे कळलं आम्हाला. शुभम विषयीच्या तुमच्या शुभेच्छा अशाच कायम राहू द्यात. फक्त विलिनीकरणाचा विचार मात्र तुम्ही मनात सुद्धा आणू नका. आई, एक महत्वाची बातमी सांगायची आहे तुला. कसली? शुभमचं काम झालं. म्हणजे? शुभम पूर्णपणे उद्ध्वस्त होणार उद्याच. काय काय बोलतोस काय तू भास्कर? मी अशी व्यवस्था केली आहे की उद्यानंतर शामराव मोहिते कोणालाही तोंड दाखवू शकणार नाही. शुभम संपणार. पण नेमकं केलंयस काय तू? भिंतींनाही कान असतात आई. तुला कळेल ना सगळं उद्या सकाळी. फक्त उद्याची वाट बघ. पण आपल्याला ह्यात काही धोका तर नाहीये ना? अजिबात नाही. पण शुभमसाठी ही महाभयंकर गोष्ट असणार. शुभमच्या शेवटाची सुरुवात होणार उद्या. देवा, आजवर प्रत्येक युद्ध जिंकण्यासाठीच लढलो आम्ही, आणि तू त्यात आमची सदैव साथ दिलीस. आज मात्र खूप मोठी बाजी लागली आहे. आमच्या मुलाने एक चाल खेळली. त्याचे परिणाम काय होतील आम्हाला माहिती नाही, पण जे काय घडेल त्यातून आम्हाला यश मिळू दे रे. आजच्या युद्धात आम्हाला विजय मिळू दे. आम्ही आयुष्यभर तुझे ऋणी राहू. जय हो. शुभमवर आता आणखी कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. आता आणखी परीक्षा नको पाहूस आमची. अविनाश पटकन बरा होऊ दे. आजोबांना पुन्हा उभारी येऊ दे. शुभमची पुन्हा भरभराट होऊ दे. होईल ना देवा?
तुझ्या आई बाबांना अपघात झाला, माझा मुलगा आणि माझी सून मला सोडून कायमची निघून गेली. ही घे गरमागरम कॉफी, म्हणजे फ्रेश वाटेल जरा. थँक्यू. तू निघ घरी जा. का? खा काय ग, रात्रभर इथे थांबली आहेस, कंटाळली असशील. जाता घरी जायचं. हो जाते, ताई आली की लगेच निघेन. बस. ओके. अविनाश, मला खूप वाईट वाटतंय जे घडलं त्याबद्दल. म्हणजे त्या दिवशी आधीच ताईने अजिंक्यबद्दल तुला सांगितलं आणि नेमकं त्या दिवशीच. सुलेखा प्लीज, तू पुन्हा पुन्हा तोच विषय का काढतीयस? सुलेखा, मला तुझ्याकडनं वचन हवंय. वचन? कसलं? शर्वरीबद्दलच्या माझ्या फिलिंग्स फक्त तुला माहिती आहेत आणि त्या तू कोणालाही सांगणार नाहीयेस, काही झालं तरी कधीही. अविनाश, सुलेखा प्लीज. अगं आता संपलंय सगळं. मला तुझ्याकडून वचन हवंय. दिलं. तुझ्यावर खूप खूप प्रेम करणारी मुलगी तुला नक्की मिळेल. कसं असतं ना अविनाश, की आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो माणूस मिळणं चांगलंच असतं, पण जो आपल्यावर प्रेम करतो तो माणूस मिळणं फार कठीण असतं. आणि तुला अशी मुलगी नक्की मिळेल. हॅलो. हॅलो, मी इन्स्पेक्टर राणे बोलतोय. हा बोला इन्स्पेक्टर राणे, मी शामराव मोहिते बोलतोय. तुमच्या शुभम दुधातून गिरगाव पालिकेच्या शाळेतल्या मुलांना विषबाधा झाली आहे. काय? आणि या विषाचा परिणाम इतका भयंकर होता की 15 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आणि 40 मुलं अत्यंत नाजूक अवस्थेत आहेत. तुमच्या शुभम दुधातून गिरगाव पालिकेच्या शाळेतल्या मुलांना विषबाधा झाली आणि या विषाचा परिणाम इतका भयंकर होता की 15 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आणि 40 मुलं अत्यंत नाजूक अवस्थेत आहेत. आजोबा, आजोबा, आजोबा काय होतंय तुम्हाला? आजोबा, हॅलो हॅलो, आजोबा काय होतंय? बोला ना काहीतरी प्लीज. सगळं काही संपलं शर्वरी. माझ्या मनाला लागलेली चाहूल खरी ठरली. माझी भीती खरी ठरली. भीती खरी ठरली. तुम्ही काय करत होता तिकडे? तुम्ही बॉटल्स चेक केल्या नव्हत्या का? क्वालिटी कंट्रोल वाले होते ना तिकडे. कारण देऊ नका. मी फोन करतो तुम्हाला. मी फोन करतो. ठेवा आता, ठेवा. किती झालं तरी लहान मुलांचा बळी गेला यात. आई, हे युद्ध आहे आणि युद्धात फक्त जिंकणं महत्वाचं असतं. अरे पण ह्याचे परिणाम आपल्यालाही भोगावे लागतील. असं काही होणार नाही याची व्यवस्था केली आहे ना मी.